जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टी-ई-टी परीक्षेमध्ये दिव्यांग उमेदवारांना पास होण्याकरिता 15% गुणांची सवलत देण्यात यावी, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं पत्र आयुक्तांच्या वतीने निर्गमित करण्यात आलेलं आहे। मागणी मान्य झाली का? नेमकं प्रकरण नेमकं काय आहे आणि कधीपासून नियम लागू होऊ शकतो, त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला जर का येत्या शिक्षक भरतीसाठी हवं असेल स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, ज्यामध्ये तुमच्याकरिता मित्रांनो पवित्र पोर्टलचा एक कंप्लीट कोर्स मिळणार आहे, त्यामध्ये एक व्हिडिओ सिरीज मिळेल, त्यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवून दिली जाणार आहे, पसंती क्रमाच्या बाबतीमध्ये तुम्हाला व्यवस्थित प्रकारचा सल्ला दिला जाणार आहे। लाईव्ह जर का आपलं सेशन असेल त्यावेळी तुम्हाला तुमच्या सगळ्या शंका कुशंका विचारल्या जाता येणार आहे। त्यातल्या त्यात तुमची जर का इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालं, निवड झाली, तर तुम्हाला डेमो लेसनची तयारी करून दिली जाणार आहे। त्या संदर्भामध्ये त्याच सोबत इतर जे महत्त्वाचे प्रश्न असतात क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये, मीडियमच्या संदर्भामध्ये किंवा इतर कागदपत्रांच्या संदर्भामधल्या समस्या, सगळ्या समस्या तुमच्या सोडवून दिल्या जाणार आहे। त्यातल्या त्यात तुमच्याकरिता टेलिग्रामला डिस्कस करण्यासाठी ग्रुप देखील आहे, तिथे देखील प्रत्येक मेसेजला तुम्हाला रिप्लाय मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील शिक्षक भरती गायडन्स बॅच मध्ये। यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्ले स्टोअरला जाऊन मोफत मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। चला आता जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा, महाराष्ट्र शासनाचं दिव्यांग सक्षमीकरण विभाग जो आहे, दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय यांच्या वतीने हे एक महत्त्वाचं पत्र जे आहे आयुक्त शिक्षण आयुक्तालय यांना देण्यात आलेलं आहे। आता याचा मुख्य मुद्दा काय आहे तर लक्षात घ्या, विषय दिव्यांग संवर्गातील शिक्षकांसाठी टीईटी मध्ये 15% गुणांची सवलत मिळण्याबाबत। आता त्याला त्यांनी दोन रेफरन्सेस जोडलेले आहे। पहिला संदर्भ आहे शासन निर्णय 30 जून 2022, शासन निर्णय आहे तो टीईटीचा संदर्भामधला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी साईनाथ पवार जे आहेत राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना यांचं एक निवेदन आहे। या दोन्हीचा संदर्भ घेऊन त्यांनी या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे। आता काय आहे बघा, तर उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की संदर्भ 2 अन्वये जे पवार साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये दिव्यांग संवर्गातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15% गुणांची सवलत मिळवण्याबाबत विनंती केलेली आहे। आता यामध्ये यांनी सांगितलं की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम जो आहे 2016चा, त्यामध्ये दिव्यांगाचे 21 प्रकार आहेत आणि त्यामध्ये 21 दिव्यांग प्रवर्गामध्ये समाविष्ट होणाऱ्या दिव्यांगांना देखील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये इतर सर्वसामान्य उमेदवारांप्रमाणे गुण प्राप्त होत नाही। यामुळे या दिव्यांग उमेदवारांना देखील शिक्षक पात्रता परीक्षामध्ये 15% गुणांची सवलत देणे आवश्यक आहे। त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे, शेवटचा पॅसेज आहे की या पत्राद्वारे आपणास कळवण्यात येते की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र प्रणाली मार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये विहित आरक्षणानुसार टीईटीला माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय यांना 15% गुणांची सवलत देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे सदर गटामधील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। त्याच धर्तीवर दिव्यांग उमेदवारांना देखील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15% गुणांची सवलत देणे आवश्यक आहे। सदर प्रकरणी आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यास विनंती करत आहे, अशा प्रकारचं जे सत्यजित बडे आहेत जे की आयुक्त आहेत दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे, त्यांनी केलेलं आहे। त्यांनी एक रेफरन्स असा जोडलाय की जे माजी सैनिक आहेत किंवा शहीद जवानाची पत्नी किंवा शहीद जवानाचे पाल्य आहेत त्यांना 15% सवलत देण्यात आलेली आहे। मग त्याच धर्तीवरती दिव्यांग उमेदवारांना जर 15% सवलत देता येऊ शकत असेल तर आपल्या स्तरावरून देण्यात यावे। हे काय साधारण पत्र नाहीये, आयुक्तांचं पत्र आहे म्हणजे याला वेटेज आहे
आता हा जो बॉल आहे तो आयुक्तांच्या कोर्टामध्ये आहे. लक्षात घ्या, परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्या कोर्टामध्ये आहे. आता ते जे निर्णय घेतील तो निर्णय या ठिकाणी जे आहे फायनल असू शकतं. आता तुम्ही तुमची मतं या ठिकाणी व्यक्त करू शकता. खरंच दिव्यांग उमेदवारांना 15% सवलत मिळायला हवी, नाही मिळायला हवी? बघा, ही शिक्षक भरती आहे किंवा टीईटी परीक्षा आहे. इथे कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही. तर माजी सैनिकांना मिळू शकतं, तर इकडे देखील मिळू शकते. जर तरच्या गोष्टी आहेत, परंतु महत्त्वाचं पत्र होतं. त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती देणं आवश्यक होतं. म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर का आणखी शिक्षक भरती संदर्भामध्ये स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स हवं असेल तर गायडन्स बॅच आपण जॉईन करू शकता. आणि तुम्हाला तुमच्या जर का प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असेल, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकता.